माननीय पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तेव्हा जास्त विलंब न करता मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो। तेव्हा सर्वप्रथम या कौटुंबिक सोहळ्याचं अध्यक्षस्थान या ठिकाणी सर्व मान्यवरांचं विस्तारित कामगार संघटनेतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण हा कार्यक्रम या ठिकाणी दीपप्रज्वलन करून हा सुरू करणार आहोत। यानंतर मी माननीय आमदार करून हा कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत। मी सत्तार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या मेळाव्याचं आपल्या शुभास्ते दीपप्रज्वलन करून हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती करतो। उजळू दे आकाश सारे, सपनू दे अंधार सारा, उजळू दे आकाश सारे, गंधाळलेल्या पाठीसह वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टी नाही, होऊ दे माणूस जागा, रक्त सारे नष्ट व्हावे, रक्त व्हावा प्रेम जागा, स्वच्छ सार्वजनिक करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी अमूल्य वेळ देऊन आमच्या या सोहळ्याला उपस्थिती लावली। आजच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तर आपलेही संघटनेतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। काही क्षणात आपण हा उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि त्यांचे मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। बाहेर उभे असलेले सर्व कर्मचारी अधिकारी यांना विनंती आहे त्यांनी सभागृहात येऊन बसायचं आहे। माननीय डॉक्टर संदीप मान साहेब महाप्रसे अध्यक्ष तथा माननीय राहुल साहेब प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री काकडे साहेब मुख्य अभियंता महापालिका छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री पवन कुमार कटोर साहेब मुख्य अभियंता समितीचे अध्यक्ष आणि सरचिटणीस या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालेलं आहे। आणि सन्माननीय पाहण्याच्या बरोबर होणार आहे। ही महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक कामगार संघटनेची परंपरा आहे आणि या परंपरेसाठी हार्दिक आभार। या ठिकाणी आपले केंद्रीय अध्यक्ष माननीय त्यानंतर साफ ना साफ त्यानंतर माननीय श्री राहुल जी सर आपलं सहव्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक पुढील सत्कारासाठी मी माननीय श्री लतीफ काझी साहेब स्वागतासाठी
माननीय श्री पवनकुमार कठोर सर दिलेले आहेत सर्वांनी सेल्फी घेतलेली आहे. हा जो मेळावा म्हणून आहे त्या मेळाव्यासाठी एक दुर्दश साखर पडलेली आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण आपल्याला कल्पना आहे या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांचा जो पालकमंत्री म्हणून घोषणा झाली आणि आपण MACB तर्फे पहिला सत्काराचा मान दिला त्याबद्दल मी साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो. आणि शेण पहा जिल्हा परिषदेमध्ये साहेब परवा होते संध्याकाळी आणि साहेबांना मी विनंती केली की साहेब आपला आमचा सत्कार स्वीकारा. साहेबांनी तात्काळ सत्कार स्वीकारल्याबद्दल पुन्हा आपण स्वागत केला पाहिजे. हा मान फार कमी लोकांना मिळतो त्यात आपण आहे का. त्यामुळे आपलं एक 25 ते 30 वर्षापासून महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अब्दुल सत्तार साहेब सिल्लोड मतदारसंघामध्ये आपले सन्माननीय लाईन स्टॉप आजपर्यंत एकही इंच किंवा एकही प्रकारचा त्रास नाही. साहेबांनी त्यांचे अनेक प्रश्न समस्या जाणून घेतलेले आहे. कधी नव्हे प्रत्येक वेळे माननीय मंत्री महोदय असतात पण कधी आपल्याला त्रास साहेबांचा नसतो. म्हणून आज या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आदरणीय पालकमंत्री या जिल्ह्याचे सन्माननीय छत्रपती अब्दुल सत्तार साहेब आणि आज त्यांच्यासाठी आपण ज्या या शहरामध्ये कमिशनर म्हणून डॉक्टर संजीव कुमार साहेबांनी काही काळ काम केलं ते आज महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून आज या शहरामध्ये त्यांचं आगमन झालं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या आपले कमी अवधीमध्ये लोकप्रिय झालेले या धाराशिव जिल्ह्यातून आलेले CO आणि आपले जॉईंट MD सन्माननीय राहुल गुप्ता साहेब हे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि थोड्याच वेळामध्ये या प्रादेशिक कार्यालयामध्ये दबदबा निर्माण करणारे आपले राहुल गुप्ता साहेब यांच्यासाठी आपण टाळ्याच्या गजरामध्ये आणि ज्या झोन मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सन्माननीय पवनकुमार कठोर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. आज त्यांना या तीन शहरात 3 सर्कलचं जालना शहर ग्रामीणचं मान मिळाला. झोनचा ते मुख्य अभियंता याच्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. आणि सन्माननीय आपले नासी खादरी साहेब आपल्याला कल्पना आहे की या शहराचे जिल्ह्याचे आणि आपल्या भूमिपुत्रच आहेत आणि सन्माननीय खादरी साहेब मुख्य अभियंता हे महाडवाड्याचे महापारेषणचे आहे. यांच्याही टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आणि एक विनंती मी करेन की 1 ऑगस्ट महिन्यामध्ये सन्माननीय शांतीलाल चौधरी साहेब हे सेवानिवृत्त होत असल्यामुळे आपल्या शहराचे व्यासपीठ पदाधिकारी असतील त्यांनी एका सेकंदात चौधरी साहेबांचं स्वागत करावं. ऑगस्ट महिन्यामध्ये शांतीलाल चौधरी साहेब रिटायर होत आहेत. ठाकरे पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लावलेले आहेत आणि संपूर्ण या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता मॅम लवकर मॅडम व्यासपीठावर यावं. या व्यासपीठावर यावं. त्यांच्याही महिला मंडळाच्या वतीने स्वागत करा. देवी जिल्ह्याचे 2 जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आहेत. जालना परभणी आहे संभाजीनगर आहे. या 3 जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आहेत. यांचाही सन्मान आपल्या संघटनेच्या वतीने करावं. आणि जाधव साहेब परवीचे अधीक्षक अभियंता आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचाही सन्मान महापारेषणच्या वतीने होईल. चव्हाण साहेब यांचाही मान होईल अधीक्षक अभियंता
एका 2 मिनिटांमध्ये यांचा मान सन्मान होईल। आज या ज्यांनी HR ची धुरा महाडवाड्याची सांभाळली या परिस्थितीला सांगते, परंतु ज्यावेळेस मी शेवटच्या 3 पगारवाढीच्या मीटिंग बद्दल आपल्या सर्वांसमोर सांगतो का, व्हॉट्सअप व्हिडिओच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचं टोलेबाजी किंवा विष केलं जातं ते चुकीचं असतं। 7, 8, 9, 10 मीटिंग झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक मीटिंग झाली, आपण ऊर्जा सचिव सुषमा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये ती मीटिंग होती। सर्व संघटना त्या ठिकाणी उपस्थित होत्या। मॅडम आल्याबरोबर त्यांनी साहेबांकडे रिपोर्ट केलं आणि साहेबांना सांगितलं तुमचं संघटनेकडून मीटिंग घेऊन तुमच्या ही जोपर्यंत आहे तोपर्यंत अॅन्युअल करायला आपण फक्त टक्केवारीवर ही आपल्या संघटनेची ताकद, कारण आपण अपक्ष म्हणून काय आलो, दोनही संघटना कृती समितीमध्ये आपण काय एवढे पगारवाढ होती झाली, परंतु ज्या प्रलंबित असलेल्या अॅन्युअल आपल्या वितरणमध्ये घेऊन त्याचा मोबदला कसं फेडता येते असो या ठिकाणी माननीय आपले सन्माननीय सत्तार साहेबांना माझी विनंती। साहेब NACB मध्ये जवळपास 1 लाख कर्मचारी आणि 1 लाख कर्मचारी आहे आणि 1 लाख कर्मचाऱ्यांचा मोठा विषय एक आहे जो की पेन्शनचा एक विषय आहे आणि पेन्शनचा विषय आज आपण लाडकी बहीण लाडकी भाऊ अनेक योजना आणत आहे, आपण त्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहे। तर मी आपल्याला विनंती करते सर की 2005 मध्ये आमचं विभाजन झालं, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी स्वर्गीय यांनी आम्हाला आश्वासन दिलं देशमुख साहेबांनी की यांची पेन्शन लागू करा। वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री होते आमचे, त्यांनाही म्हटलं होतं पण सरकारने बदल केले पण पेन्शनचा प्रश्न तसाच पेंडिंग झालेला आहे। तर माझी विनंती आहे अगर आपण हा आणि सत्तार साहेबांचा असं आहे साहेबांनी ज्याकडे हात टाकलं ते समजा काम झालं पण काय नाही आणि बोलून झालं आणि चॅलेंजिंग स्वीकारता सत्तार साहेबांचं विशेष असतं की ते चॅलेंज स्वीकारूनच काम, म्हणून माझी विनंती आहे सर की आपलं मतदारसंघ सुरक्षित आहे त्याबद्दल पेन्शनचंच काम असतं पण आपण दुसऱ्यांकडे जाऊन त्यांना निवडून आणतात ही एक शंका आपल्याला, हे शंका आहे सर्वांमध्ये नाही शंका की आपण आपलं घर कधी पाहत नाही। आपल्याला माहित आहे की माझ्या मतदारसंघामध्ये कितीही लोक येऊ द्या जाऊ द्या काय फरक पडणार नाही, ते फक्त पाहतात कोण आले का नाही इतकंच पाहतात, पण शेवटच्या दिवशी फक्त मतदानाच्या दिवशी ते असतात, म्हणून त्यांना सिल्लोडमध्ये भरघोस पण दुसऱ्या मतदारसंघाची 10-12 मतदारसंघाची जबाबदारी सन्मानाने सत्तार साहेब, म्हणून माझी विनंती आहे अगर आपण शिंदे साहेबांना आमचा या पेन्शनचा प्रश्न सांगितलं तर 35,000 सेवानिवृत्त कर्मचारी हे 35,000 कुटुंब येणाऱ्या काळामध्ये आपलं उपयोगी येणार आहे। येणारा काळ 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जो काळ येईल त्या काळामध्ये 35,000 काय करू शकते साहेब आपण आणि असं मी आमचं काम डोर आहे, लाईट चालू करणे वसुली करणे घरात जाणे आपलं आम्ही आमचे सिलेदार आपण पाहिलं करोना काळामध्ये 465 तांत्रिक कामगार अभियंते शहीद झाले, 465 चा आकडा आहे करोना काळात, इतके लोक शहीद झालेले आहेत कारण त्यांना का होतं की आपलं लॉकडाऊन यशस्वी करायचं होतं आणि लॉकडाऊन यशस्वी असताना विद्युत पुरवठा सुरळीत ठेवायचा आणि विद्युत पुरवठा जर राहिला नसतं तो लोक रस्त्यावर आले असते, म्हणून अगोदर त्याला प्राधान्य दिलं। कोण ग्राहक पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह वगैरे आम्ही पाहिलं नाही, रस्त्यावर फक्त खाकी होतं, म्हणून हा आहे। आज तुम्ही नैसर्गिक आपत्तीचा पहा, चक्रवादळ असू द्या महापूर असू द्या प्रत्येक ठिकाणी आपण गावून आहोत आणि आमचे बांधव पूर असेल तर बहुत जाऊन फक्त कमरमध्ये अटकून तो फॉल काढणारा हा बसलेला तांत्रिक आणि आपले सिलेदार कारण जेव्हा आपल्याकडे जेव्हा जनता दरबार होते त्या जनता दरबारमध्ये जो काही ग्राहक येतो आपला मतदार येतो त्याची एकच अडचण असते की माझी डीपी झाली, मला लाईन नाही पोल नाही गावात गार्डन नाही लाईन नाही हेच, म्हणून आपण निश्चितरित्या आज आपण पाहिलेले
आपण काळामध्ये निश्चितरित्या प्रगती करू याबद्दल दुमत नाहीच आहे. पण फक्त जे प्रश्न आहे या प्रादेशिक कार्याला जे आज राहुल गुप्ता साहेब यांनाही पावर मिळाला, त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. ते आज सर्व काही बाबीशी हे प्रादेशिक कार्यालय अपडेट झाला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे आपल्या समोर की माननीय पालकमंत्री महोदय आता जास्त वेळ घेणार नाही. फक्त मी एकच विनंती करेन आपल्याला की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसमोर जे आज असं एक सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे सर, की जे आपल्यासारखं कळत आहे, आपल्यासारखं 2-2, 3-3 वाजेपर्यंत जनता दरबार घेऊन काम करण्याचे प्रश्न सोडवणार आहे. तात्काळ मोबाईलवर फोन मेसेज केला की तहसीलदार कलेक्टर साहेबांना फोन करणार आहे. मुख्यमंत्री आपण तसेच आहे. म्हणून एक वेळ आम्हाला या तांत्रिक कामासाठी मुख्यमंत्र्यांचे मिळून द्या सर, आम्ही त्याचे सोनं करू. इतकी मी खात्रीने आपल्याला सांगतो सोनं करू आम्ही त्याचे. आणि आज पुरुषोत्तमी जास्त वेळ न घेता डॉक्टर संजीव कुमार साहेब जे की फार मोठी त्यांची आठवण असेल की या कमिशनर काळामध्ये आज या शहराचा कायापालट झालेला आहे. आणि आज जे काही प्रेट निवडणुकीच्या पर्यंत साहेबाला मिळणार आहे आचारसंहितापर्यंत अजून जोमाने काम होणार आहे या जिल्ह्याचं. तर आपल्याला कल्पना आहे, मी परवा जेव्हा जिल्हा परिषदमध्ये 5 मिनिटांसाठी संचारासाठी गेलो, साहेबांनी जिल्हा परिषदेचा जो आढावा घेतला, सन्माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेब असतील, विकास मीना साहेब असतील, त्यांना जो गाईड दिलं साहेबांनी पाहण्यासारखं की एकही आज 2 ऑगस्टला जो 1 लाख लाडली बहिणीला धनादेश मिळणार आहे 2 महिन्याचा, कुठं होणार नाही, सिल्लोडच होणार. 1 लाख महिला मंडळांना धनादेश बँकेच्या खात्यामध्ये जमा करणारे एक पालकमंत्री असतील तो महाराष्ट्रामध्ये 16 लक्षात घेऊन हा आशा. म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर संजीव कुमार साहेबांना धन्यवाद देतो की साहेब आपण बाय रोड आहात आणि आमच्यासाठी हा सुट्टी व्यवहार आपल्याला मिळतो पण आम्हाला दिला त्या धन्यवाद. गुप्ता साहेब आम्ही नेहमी आपल्या सहकार्याने आहोत. काही समस्या आहेत आणि तो मला वाटते राहुल गुप्ता साहेबांच्या पातळीवरच आहे. तो बोलणं उचित नाही कारण राहुल गुप्ता साहेबांची तळप मी पाहिली, त्यामुळे गुप्ता साहेबांवरच आम्ही सोडतो की जो काही प्रश्न बाहेर पडायचे असतील काही किरकोळ प्रश्न असतात, परंतु मिळावा म्हणजे लोकांची भावना असते की व्यासपीठावर सरचिटणीस बोलतच नाही, काहीच नाही असे असते. साहेब सत्तार साहेबांना माझी एक विनंती आहे, साहेब आपलं मराठवाडा हे मागासचा भाग आहे हे आपण सर्व समजतो, पण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण या ठिकाणी जादा कामं भेटतो, मोबदला भेटतो. पण मराठवाड्यानेच काय केलं की आम्हाला 2017 पासून एक गंभीर घेत नाही एवढं त्यांच्या नावाखाली. तर हे लोकांचा अशा आशा आहे की काय लोकांना वाटते की बाबा काय प्रश्न आहे, काय नाही, सुरक्षा आमची सुरक्षा सुद्धा होत नाही, मिळत नाही. अनेक संदर्भ राहुल गुप्ता साहेब एक जंटलमन आहे, चांगला आहे आणि त्यामुळे तो आमच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. कचोड साहेब आहे आणि राहुल गुप्ता साहेबांचं गुडलक आहे की इथंच त्यांचा लढका झालेला आहे, म्हणजे चांगला आहे पाऊल, म्हणजे हे चांगलं आहे. आनंद आहे कारण या समाजाचे प्रादेशिकचं सूत्र हाती घेतलं आणि चिरंजीव झालं, म्हणून हे त्यांना नक्की आहे प्रादेशिक, म्हणून त्यांनी हात दिला पाहिजे. असो या सर्व प्रश्नासाठी या सगळे धन्यवाद. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना छत्रपती संभाजी महाराज नगर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगारांच्या पतसंस्था आणि कौटुंबिक कार्यक्रम पण 19 पहिले 15 केली, नंतर 19 केली, असे सर्वांचे लोकप्रिय ज्यांनी अनेक वर्ष अगोदर, खरं म्हणजे 20 वर्ष अगोदर ते आपल्या औरंगाबाद मध्ये काही दिवस त्यांनी काही वर्ष इथे काम केलं, असे आदरणीय संजीव कुमारजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा MD राहुलजी गुप्ता. रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत सर्व्हिसवर असतो, रेग्युलर पगार मिळतो, रेग्युलर भत्ते मिळतात, रेग्युलर तुमच्या ज्या काही पायाभूत मूलभूत सुविधासाठी ज्या काही तुमच्या वीज कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला सुख सुविधा दिल्या जातात त्या दिल्या जातात, पण रिटायर झाल्यानंतर काही मिळत नाही, अशी भावना झहीरभाईने सांगितली. आणि मी 2 तारखेला योगायोगाने या राज्याची लाडली बहीण या योजनेची सुरुवात सिल्लोड मधून होत आहे आणि सिल्लोडला मुख्यमंत्री महोदय येणार आहे
तर मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून लागलं तर 2-5 मिनिटं कार्यक्रम संपल्यानंतर येताना गाडीमध्ये त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपले पदाधिकारी 2-3 पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील आणि मुंबईला जो आपल्या संघटनेचा कार्यक्रम ठेवणार आहे त्या संघटनेच्या कार्यक्रमाला ठाणे किंवा मुंबईला मुख्यमंत्री महोदयाला निमंत्रित करण्यासाठी ज्या ज्या तुमच्या आडी अडचणीची चर्चा करतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या माध्यमातून जे जे काही आडी अडचणी आपल्या त्या दूर करण्यासाठी, जसा कोरोनाच्या संकटामध्ये सर्व घरामध्ये बसले होते त्यावेळेस आमचा लाईनमन असेल, आमचा तांत्रिक कामगार असेल, पोलीस असतील, सिस्टर असतील, डॉक्टर असतील, अतिआवश्यक काम करणाऱ्या जे जे शासनाचे प्रतिनिधी आपण त्यावेळेस कामगारापासून तर पोलीस पर्यंत, डॉक्टरापासून तर महापालिका असेल, नगरपालिका, ग्रामपंचायत मधला साफसफाई करणारा कामगार असेल, या लोकांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यामध्ये त्या कोरोनाच्या संकटामध्ये आपल्याही लोकांनी MSCBच्या माध्यमातून गावामधली लाईन जोडण्याचा काम असेल, गावामध्ये संकट आलं असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये घरामध्ये न बसता या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला न्याय देण्याचं काम केलं. म्हणून मी आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या सर्व जे सभासद आहे, जे काही कर्मचारी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतोय. त्या संकटाच्या काळामध्येही आपण घरामध्ये न बसता एक योद्धा म्हणून काम केलं आणि त्याचे परिणाम मध्ये काही लोकांना आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागलं, काही लोकांना जीव म्हणजे त्याचा खरं म्हणजे तो बलिदानच आहे. ज्यांनी ज्यांनी आपला जीव गमावला, ज्यांनी कामासाठी त्या संकटाच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घेऊन कामं केली, अशा या कामगार बांधवांना मनापासून धन्यवाद देतोय. पतसंस्थेचा बिनविरोध संचालक मंडळाची निवड झाली आणि त्यांच्या सभासदांच्या आज जो काही निर्णय आपण घेतला किंवा घेणार आहे, शेवटी ही जी संघटना आहे आमच्याशी जोडलेली आहे. मी जिल्हा मध्यवर्ती बँक चालवतो आपल्या जिल्ह्याची. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमचा बऱ्यापैकी माझ्या गावाचा चेअरमन असल्या कारणाने पतसंस्थेला जो पैसा दिला जातो जिल्हा मध्यवर्ती बँकेची दक्षता मुख्यमंत्री महोदयाकडून आपण करून घेऊ. शेवटी मराठवाडा पहिलेच मागासलेला आणि त्याच्यामध्ये परत मागासलेला एक निर्णय तुम्हाला लागू झाला. ही काही तांत्रिक वसुली असेल, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, गावकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या, आता आम्ही तुमचा अर्धा ताण तर दूर करून दिला, 7:30 पर्यंत फ्री करून दिली आणि 7.5 HP पर्यंत फ्री केल्यानंतर तितकी वसुली तुम्हाला करायची आता गरज, म्हणजे आपोआप तितका बॅकलॉग तुमचा भरल्या जाईल आणि तो भरल्या गेला तर वसुलीमध्ये त्याचे परिणाम दिसणार नाही आणि त्याचे परिणाम बी असले तरी शेवटी मराठवाड्याच्या कामगारांना, ऑपरेटर असतील, तांत्रिक कामगार असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम शेवटी सरकार पुऱ्या राज्याचं आहे. एक विभागाला कदाचित अन्याय झाला, त्याचे कारण अनेक असू शकतात. माझ्यापेक्षा जास्त गुप्ता साहेबांना माहित आहे किंवा पवन कुमारजीलाही माहित आहे. जैनुद्दीन भाई आपण चीफ इंजिनियर आहे, पहिले आपण इथेच होते, मला याच्या अगोदरचाही सर्व जिल्ह्याची माहिती आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आलेला कोणताही अधिकारी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काम केलं ते न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. जोपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी हे एकत्रित राहत नाही तोपर्यंत त्या विभागाचा, त्या कंपनीचा विकास करण्यामध्ये केंद्रबिंदू कोणी असतं तर तो कामगार असतो, तो तांत्रिक संघटना असेल, ऑपरेटर असतील, वेगवेगळे कर्मचाऱ्याची. आपण ज्या वेळेस आपला डिपार्टमेंट बनला त्यावेळेस एकच MSCB होती, त्यानंतर त्याचं 3 पार्ट झाले, 3 वेगवेगळे पार्टही झाले, तर सरकार एकच आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या तांत्रिक संघटनेच्या, तांत्रिक संघटना जी आहे कामगारांची, त्यांच्या अजून काही ज्या अडी अडचणी असतील त्या मी मुख्यमंत्री महोदयाला बोलून, उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तुमची मुंबईची जी काही राज्याची, जशी आपली आज जिल्ह्याची आहे, राज्याची जी मीटिंग राहील त्यामध्ये दोघांना आणणं, परंतु दिवस कमी आहे जाहीर भाई, इतकं सोपं नाहीये आता त्याच्यामध्ये काही वेगळा भार टाकणे, पण बैठक लावणे, त्याला मंजुरीपर्यंत नेणे ही जबाबदारी माझी राहील. हे मी गॅरंटीने आपल्याला बोलतोय, कारण की 43,000 कोटी रुपयाचा नवीन
लाडकी बहीण नावाची जी योजना चालू केली, गायकवाड साहेब तुम्ही समजू शकतात का, नवीन एकदा भार पडला का त्याला सहजासहजी काढता येत नाही आणि त्याला बोलणं वागणं मंजूर करणं हे सोपं आहे, पण त्याला सातत्याने टिकवण्यासाठी यालाही आपल्या ज्या पैसा ज्याला लागणार आहे, ज्याला निधी लागणार आहे, त्यासाठी आता कॅबिनेट होणं, त्याच्यामध्ये मंजुरीपर्यंत देणं हे ठीक आहे, परंतु अधिवेशन कोणताही या सरकारचा आता पुढचा होणार नाही. पुढचं अधिवेशन नवीन सरकारचा येईल आणि मला गॅरंटी आहे का नवीन सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच राहतील आणि ते न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये 43 वर्ष मला राजकारणामध्ये झाले, ग्रामपंचायत पासून तर नगरपालिकेपासून विधानसभा, विधान परिषद, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अनेक सत्ता पाहिल्या, पण त्या सत्तामध्ये सदुपयोग करणारा, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आणि शेतकरी शेतमजुरापासून तर अधिकारी कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना न्याय देण्याचा काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. मी जे पाहिलेलं राजकारण, मी जे पाहिलेले निर्णय, इतके गतिमान निर्णय कोणत्याही कार्यकाळामध्ये या 2.25 वर्षामध्ये जे झाले हे कधीही 50 वर्षामध्ये झाले नाही. जे काही या 5 वर्षामध्ये मधले घडलं, कोणीही तुम्हाला विरोधी दिसला नाही, कोण सत्तेमध्ये कोण विरोध मध्ये याही कळला नाही. जितके निवडून आले पुढे सत्तेमध्ये आले, तुम्ही पहा, जितके निवडून आले कोणत्याही पक्षाचा असेल तो सत्ताधारी म्हणूनच रिटायर. आता मला वाटतं ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील, त्यावेळेस कोण सत्ताधारी आहे कोण विरोधी आहे तुम्हालाही समजणार नाही, कारण की दोघंही पहिले 3 पक्षामध्येही मी होतो, आता 3 पक्षामध्येही मी आहे. माझं नावच सत्तार आहे, रकट झाली तर सत्ताच राहते. कोणी मंत्री असो, कोणी मुख्यमंत्री असो, सत्ता कोणाची येऊ, सत्तार पक्का. म्हणजे त्यामध्ये तुमचं योगदान फार महत्वाचं आहे, कारण की गावामधली कनेक्टिव्हिटी पाहिली तर मला असं वाटत नाही की MSCB शिवाय दुसऱ्या कोणत्याही माणसाची गरज गावामध्ये एखादी नसली तर तो धकून जातो, परंतु 2 तास लाईट नसला, मच्छरने डंक मारला का लगेच तुमची आठवण येते. तात्काळ DP गेली असेल, जळाली असेल, फ्यूज जळाला असेल किंवा तांत्रिक काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड आला असेल, ते सर्व सुधारण्याचं काम तुम्हीच करतात. तुमची क्वांटिटी किती आहे हे मी बोलणार नाही, पण क्वालिटी कशी आहे हे निश्चित मी बोलणार, कारण की मी ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये अनेक वेळेस तो लाईनमन पासून तर ऑपरेटर पर्यंत, कामगारापासून खाली सर्व लोकांना काम करताना पाहतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो, त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, त्या अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांची करतो. या प्रत्येक वेळेस, गेल्या वेळेस मी प्रकाशगडला गेलो होतो, आपण नव्हते, पण त्यावेळेस मी मीटिंग घेतली 4 दिवस किंवा 5 दिवस झाले असं दौड, आणि अजून आमचे बनसोडे आणि बाकीचे जे लोक होते त्यांच्याकडून माझ्या मतदारसंघाची मीटिंग, तर मी स्वतः प्रकाशगडवर गेलो. तिथे जाऊन माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या खेड्यामध्ये, माझ्या वस्तीमध्ये प्रकाश कसा राहील याची दक्षता घेऊन ते DP पासून तर 33 kV पासून तर 132 पर्यंत सर्व चर्चा केली. मला तुमच्या ताकदीचा, तुमच्या शक्तीचा, तुमच्या कामगारांची संघटनेचा हे सर्व जाणीव आहे. म्हणून संघटना जी असते ते संघटित होऊन लोकांसाठी, सर्वसामान्य कामगारांसाठी भांडणारा आमचा झैरुद्दीन भाई तर माझे त्यांचे गेल्या 33-34 वर्षापासून संबंध, 34 वर्ष झाले. म्हणजे मला त्यांनी सरपंच म्हणूनही सत्कार केला, माझा नगराध्यक्ष म्हणूनही सत्कार केला, मी विधान परिषदेचा आमदार म्हणूनही केला, विधानसभेचा केला, राज्यमंत्रीचा केला, कॅबिनेट मंत्रीचा केला, आणि त्यांचा असा अर्जन असतं कधी कार्यक्रम. मी होतो जिल्हा परिषदची आढावा मीटिंग घेत होतो, लाडली बहिणीची, कलेक्टर, कमिशनर वगैरे CO सर्व अधिकारी होते. ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत रुक्मिणी हॉलमध्ये आमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही 11:30-12 वाजेच्या दरम्यान या. तिथपर्यंत आमचा कार्यक्रम रेग्युलर दिलेला होता, परंतु आता झैरुद्दीन भाई संघटनेला बोलून 2-4-5 हजार मतं तर सहज खराब करू शकतो याची जाणीव आहे. मला त्याची जाणीव आहे, म्हणून त्यांच्या आदेशाचा पालन करून मी आपल्याकडे लेट आलो, त्याबद्दल क्षमा मागल. मला रेग्युलर कार्यक्रम गंगापूर, वैजापूरला असल्या कारणाने
मला आपण जाण्याची परवानगी देईल. तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मी काही या ठिकाणी मंत्री पालकमंत्री म्हणून बोलत नाही, पण प्रत्येक माणसाच्या अडीअडचणी वेगळ्या असतात. मी एक कार्यकर्ता आहे, मला त्याची जाणीव आहे. गेल्या 43 वर्षापासून मी राजकारणामध्ये सातत्याने सत्तेमध्ये आहे. त्याचा कुठेतरी खारीचा वाटा तुम्हाला ज्या ठिकाणी मदत म्हणून माझी लागल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व इथे आलेले संघटनेचे पदाधिकारी असतील, त्या संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील किंवा ऑपरेटर असतील, तांत्रिक दृष्ट्या एखादा नाव मी कमी जास्त घेतला असेल तर सर्व सन्मान्य जे आलेले इथे या हॉल मधल्या नळगे साहेबांना तयार राहायचं आहे आता. नळगे साहेब भरत नळगे त्यांचा सत्कार श्री श्याम धुंद्रे सर यांच्या शुभ हस्ते होईल. त्यांना विनंती आहे त्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. मुस्ताक भाई या ठिकाणी आलेले नाहीत किंवा त्यांचं नाव पुकारण्यात येईल. रमेश राव पुढचं नाव घ्या. श्री प्रशांत संदीप प्रोफेसर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. यानंतर श्रीमती शुभ हस्ते सत्कार होईल. CM साळुंके तज्ञ संचालक यांनी सपत्नीक समोर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अजीज पठाण अध्यक्ष पारिशेन हे त्यांचं सपत्नीक स्वागत करतील अशी त्यांना त्यांचा वेळ वाचण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं, प्रदीर्घ असं मार्गदर्शन लाभावं यासाठी आम्ही आमचा कौटुंबिक सोहळा किंवा आमचे सरकार पीछे हो जाओ, थोड़ा पीछे हो जाओ. जाहिर भाई नहीं दिख रहे. आपल्या पस संस्थेच्या वतीने आपल्या संचालक मंडळ त्यांच्या भाऊसाहेबांचं स्वागत करेल. ते विद्यमान संचालक आहे, इथं आलेले आहे, मराठवाड्याचे असतील, नगरचे असतील, त्यांनी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडा छत्रपती संभाजीनगर संस्थेच्या वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब बाकेचे यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचा सत्कार करावा.